काँग्रेसनंतर राज ठाकरेंच्या मवियातील एंट्रीबाबत शरद पवार भूमिका घेणार। मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांच्या बैठकीत होणार मंथन। शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत भाजपची ताकद वाढली। ठाकरेंचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश। ठाकरेंना धक्का देत शिंदेंना शह दिल्याच्या चर्चांना जोर। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या। मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न, विरोधकांचा आरोप। तर पॉट टॅक्सीसाठी MMRDA कडून सर्वेक्षण ड्रोनचा वापर, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी अशी औलाद ती सत्तेशिवाय राहू शकत नाही। शिवसेना नेते तानाजी सावंतांची आगपाखड। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच, त्यांना हिंदुत्व मान्य आहे का असा सवाल तानाजी सावंतांनी उपस्थित केला। मंत्री राधाकृष्ण विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस। बच्चू कडूंच्या ऑफरनं खळबळ। अधिक कर्जबाजारी व्हायचं मग कर्जमाफी मागायची, या विखेंच्या वक्तव्यानं कडूंचा संताप। काहीही चुकीचं केलं नाही, पुढेही चुकीचं करणार नाही। मुंढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। याआधीही 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण पुढे काहीही आलं नसल्याची अजितदादांकडून आठवण। कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, कारवाई झालीच पाहिजे। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात रोहित पवारांची भूमिका। सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याचीही प्रतिक्रिया। शीतल तेजवानी अद्यापही फरारच। जमीन घोटाळा उघड झाल्यापासून बेपत्ता। तेजवानी देशाबाहेर गेली का? इमिग्रेशन विभागाकडून पोलीस घेणार माहिती। जय पवार बारामतीचे नगराध्यक्ष होणार। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अजित पवारांनी चर्चा फेटाळली। नंदुरबारमध्ये देवगोळी घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात। एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक जण जखमी। अपघातग्रस्त बसमध्ये 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती। सांगलीतील तासगावमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचा रंगला थरार। विजेत्यांना मिळणार फॉर्च्युनर, थार आणि ट्रॅक्टर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।